नमस्कार. 14वी दासबोध नित्यपाठ. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. म्हणजे काय की जे वासनेमध्ये असतात किंवा म्हणजे वाईट कर्मांमध्ये असतात, अभक्ष भक्षण अपेयपान करतात वगैरे वगैरे जे असतात, ते लोक जे असतात ते त्यांना प्रपंचातच आनंद वाटतो कि हम लोग जीते और बहुत मजा किया वगैरे वगैरे जे असतात, बहुत पार्टी मनाई वगैरे, आणि केला परमार्थी विनोद म्हणजे काय की और वो तो सत्संगों को जाता है वगैरे वगैरे अशा टाईपचं. भ्रांत मूढ मतिमंद, ते भ्रांत असतात, मूढासारखे आणि मतिमंदासारखे जीवन जगत असतात. आणि मग काय होतं की ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींमध्ये गुरफटून पडतात की मग त्यांना तसेच मित्र मैत्रिणी, त्यांचे पण आईबाबा, त्यांचे पण आजी आजोबा वगैरे त्या गोष्टींना सपोर्ट करणारे मिळतात आणि मग त्या मार्गावर ते कंटिन्यू करतात. बघा तुम्ही, हे बऱ्याच ठिकाणी हे असं घडताना दिसतं आहे आणि त्याचे परिणाम पण तुम्ही बघत असाल की काय होतं. तर याचे सगळे परिणाम हा समाज असाच, म्हणजे हा जो समाजच आहे तो असाच आहे कित्येक वर्षांपासून. स्वामी माधवानंद म्हणायचं की रामाच्या वेळेला थोडं फार फरकांनी असंच होतं आणि आत्ता पण असंच आहे. तर मानिला प्रपंची आनंद, प्रपंचात आनंद वाटतो आणि परमार्थाचा ते विनोद करतात आणि भ्रांत मूढ आणि मतिमंद असतात आणि ते आपलं ते सतत वासनेच्या आहाराचं जीवन जगत असतात. तसं आपल्याला जगायचं नाही. आपल्याला सावध करतो, परमार्थाचा विनोद नाही करायचा. किंवा विरंगुळा म्हणून प्रवचन ऐकलं, विरंगुळा म्हणून एन्जॉय करायला लिटरली केदारनाथ बद्रीनाथला जातात, या शब्दात तिथल्या पंडितांनी आरोप केला होता काही जणांवर. आणि म्हणजे आम्ही गेलो होतो, मी आणि आई बाबा वगैरे, तर ते म्हणाले की आप असली तीर्थयात्री हो, आप देखीए म्हणे हो. मग त्यांनी अक्षरशः बद्रीनाथ केदारनाथला स्कीइंग बूट वगैरे घेऊन आलेले लोक, केवळ दर्शन केलं आणि मग ते स्कीइंगला आणि याची बऱ्याचशा फालतू गोष्टी करण्यात त्यांनी वेळ घालवला. असे पण लोक आहेत बद्रीनाथ केदारनाथला. म्हणजे जिथे आपण तीर्थक्षेत्राला जातो तिथं तीर्थक्षेत्रालाच जायला पाहिजे. तसंच आपण या जीवनामध्ये आत्मज्ञान मिळवायला आलो तर आत्मज्ञानच मिळवायचं. 24 तास 7ही दिवस पूर्ण जीवनभर आपलं कर्म व्यवस्थित ठेवायला पाहिजे. भगवंताच्या आधारानेच आपण जगायला पाहिजे. ठीक आहे, असं आपण पारमार्थिक जीवन जगायचा प्रयत्न करूया की जेणेकरून 24 तास योगी येऊन बघतो भगवंताचीच सेवा घडेल. आपलं जीवन पुष्प भगवंताच्या चरणी, एक म्हणजे अलंकारिक लँग्वेजमध्ये सांगतोय आता, ही भाषा मी आपल्याला येते पण आपण उपयोगात नाही आणत. आपलं जीवन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण होईल आणि नंतर मग आपला देह जायला जाईल आणि त्याची रक्षा गंगेमध्ये मिळायला जाईल. म्हणजे खरं पाहिलं तर असं व्हायला पाहिजे. आणि या प्रकारे ती अशी लँग्वेज वापरून ते आपली मजा ओढवतात. आत्ता जी मी अलंकारिक भाषा वापरली, हे माझ्या कानाने ऐकलेलं आहे, डोळ्यांनी बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत आपल्या घडतात सुद्धा. तर असं आपल्याला नाही जगायचं. परमार्थाचा आपल्याला विनोद नाही करायचा. आपल्याला एक सुंदर जीवन जगायचं आहे, 24 तास पूर्ण जीवनभर, की आपलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजाच व्हायला पाहिजे. काल जसं सांगितलं की एव्हरी हार्टबीट, पूर्ण हृदयाचे ठोके, श्वासोश्वास, डोळ्यांची उघडझाप, पल्स बीट, मन, आपलं प्रत्येक वागणं बोलणं चालणं सगळं भगवंताला समर्पित व्हायला पाहिजे. तसं आपण जगायचा प्रयत्न करू.